माझ्या पोराला मारले तर कोण मारले काय पोरं बाहेरचे कशा संदर्भात झाली घटना काय ये फायनान्स बद्दल दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी 12:30 वाजता नुराणी मस्जिद जुना विजापूर नाका सोलापूर येथे फायनान्स कंपनीकडून मिळालेल्या ब्लॅकलिस्टवरील गाडी ताब्यात घेत असताना अविनाश मदनावाले, राजेश मदनावाले, विशाल जाधव आणि एक अनोळखी इसम यांनी केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। यात हकीकत अशी, दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी नुराणी मस्जिद जवळ स्पर्श फायनान्स कंपनीकडून मिळालेल्या ब्लॅकलिस्टवरील बजाज कंपनीची पल्सर मोटरसायकल क्रमांक MH13 ED 9286 ही फिर्यादी ताब्यात घेत असताना आरोपी क्रमांक 1 ते 4 यांनी मिळून फिर्यादी आणि फिर्यादीचे मित्र लक्ष्मण जाधव, समर्थ गायकवाड, विजय जाधव व टीम लीडर आकाश धुमाळ यांना शिबिकाळ करून हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। आरोपी क्रमांक 1 याने बाजूला पडलेला खोऱ्या घेऊन मित्र लक्ष्मण जाधव याला थांब तुला खल्लास करतो असे म्हणून जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात, छातीत लोखंडी खोऱ्याने मारून जखमी केले। लक्ष्मण जाधव हा मारहाणीत जखमी होऊन खाली पडला असता आरोपी 1 व 2 यांनी त्यास परत जाणीवपूर्वक जीवे मारण्याच्या उद्देशाने फरशीने डोक्यात मारहाण केली। लक्ष्मण जाधव याला उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारादरम्यान लक्ष्मण जाधव याचा मृत्यू झाला। सदर घटनेची माहिती मिळताच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांनी एकच गर्दी केली असून सदर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत। अधिक तपास पोलीस करत आहेत। माझ्या पोराला मारले तर कोण मारले काय पोरं बाहेरचे कशा संदर्भात झाली घटना काय ये फायनान्स बद्दल मी धनराज गायकवाड, जे मृत्यू झाले त्याचा मामा आहे मी। परवा दिवशी ही घटना घडल्यानंतर मला फोन आल्यानंतर सांगितले असं फायनान्सच्या कामानिमित्त गेलं, मारहाण झालं, भांडणं झालं, लक्ष्मीकांत जखमी आहे म्हटल्यानंतर मी सिव्हिलला आलो। सिव्हिलमध्ये आल्यानंतर त्याला ऍडमिट केल्यानंतर मी डॉक्टरांशी बोललो। डॉक्टरला विचारलं, डॉक्टर म्हणले आम्ही काही सांगू शकत नाही, सध्या परिस्थिती क्रिटिकल आहे, आता आम्ही ट्रीटमेंट चालू आहे, पुढं काय होईल काय सांगता येत नाही, आमचा तर प्रयत्न चालू आहे असं त्यांनी बोललो। आणि पोलीस कंप्लेंट दिली, यांना विचारलं, यांनी गुन्हा दाखल केले म्हणून सांगितले। मी परत चौकशी केलो, नाही गुन्हा दाखल झाले म्हणून सांगितले पोलिसांनी। मग 307 प्रमाणे आम्ही दाखल केलो असं त्यांनी बोललो। मग आरोपी त्या दिवशी काय अटक झाले नव्हते। परत मी दुसऱ्या दिवशी फोन केलो, अजून काय त्यांनी सांगतोच म्हटले, आमचा प्रयत्न चालू आहे। मग बहुतेक आज दोघा तिघांना त्यांनी अटक केले। अटक केल्यानंतर आम्हाला कळवलं, तुम्ही मग इथं आल्यानंतर आज समजलं की असं झालं। आमचं पोलिसांना एवढंच विनंती आहे की त्या आरोपीवर योग्य ते कारवाई झालं पाहिजे, हीच अपेक्षा आहे। आणि त्यांनी जे फायनान्स मध्ये काम करत होता आणि ते शेलार म्हणून जे होते राहुल शेलार, ते पुण्याचं आहे, मग त्याच्याशी मी कॉन्टॅक्ट केलो, त्यांनी सरळ उडवाउडवीची उत्तरं दिला। नंतर हिने ज्याच्या अंडर काम करत होता, तुम्ही त्याला विचारा, मला काय विचारू नका, तुम्हाला जे काय करायचं ते तुम्ही करू शकता असं म्हणून त्यांनी मला उत्तर दिला की ते आकाश धुमाळ आहे, त्याच्याकडे त्यांनी काम करत होता, त्याच्याशी बोललो मी। त्यांनी म्हणला मी बोलतो आजपर्यंत बोलण्यावरच ते काय आम्हाला मिळले, काय जे ते सांगितलंच नाही त्यांनी आतापर्यंत, आम्हाला असंच थांबवलं। मागणी काय तुमची? तुमची मागणी एवढंच आहे की त्यांच्यावर जे केले कठोर कारवाई झालं पाहिजे। आणि ते फायनान्सवाले जे आहेत त्यांनी आजपर्यंत, आज घटना घडल्यानंतर बी त्यांचं एकही व्यक्ती येऊन विचारला नाही आम्हाला, त्यांच्यावर बी काय रिसर असेल ते कारवाई झालं पाहिजे। तर गायकवाड मी अजून लक्ष्मण गाडी पकडलेलो, समर्थ गायकवाड, अजून विजय गायकवाड। कुठं पकडली होती गाडी? नुराणी मस्जिदच्या समोर गाडी पकडली। तर मी ते काय म्हणलं गाडीचं ओनर, याला फोन लावतो म्हणला, हप्ते घेणं भरून घेतो म्हणला, पहिला गाडीचे हप्ते घेणं भरून घेतो, तुम्ही काय हप्ते घेणं भरला नाही, पोरांना फोन लावून बोलून घेतला। ते पोरं आल्या आम्हाला मारत चालू केली, कमीत कमी 5 ते 6 जणी होते। हो, कोऱ्यानी परशीनी अजून बेहोश पडल्यावर पण मारले लक्ष्मण जाधवला। तुम्ही किती जण गेलतो गाडी चलायला? आम्ही 4 जण।
किती वाजता घडली? ते 12:30 वाजता. दुपारी. मी अजून लक्ष्मण जाधव त्यांचं झाले, अजून आकाश धुमाळ, विजय गायकवाड समजलं. घटना घडल्यानंतर तुम्ही कंपनीला कळवलं का असं? हा, कळवलंय ना. काय म्हणते? कंपनी काय हे विकले नाही त्यांनी. राहुल शेलारला कॉल केला, त्यांनी काय बोलले आमचा काय संबंध नाही असं तसं बोलले. तुम्ही त्यांच्याकडेच काम करत होता? हा, त्यांच्याकडेच काम करत. रिकव्हरीचं काम त्यांच्याकडूनच करत होते तुम्ही? त्यांच्याकडे राहुल शेलार. हा जो जे घटना झाला 2-3 दिवसा अगोदर हे फायनान्स मध्ये बजाज फायनान्स स्पर्श फायनान्स मध्ये काम करत होता पोरगा. त्यांची आई बी वारली, वडील बी वारले. त्यांनी रिक्षा चालवून इथं आपलं फायनान्स मध्ये काम करत असताना करून ते कुटुंब निवास तेवढाच त्या 2 बहिणीला सांभाळत होता. परंतु किरकोळ कारण नाही. किरकोळ कारण म्हणजे एवढं मोठं भारत नाहीये. 1 कोटी 2 कोटी 3 कोटी 40 कोटी अशातलं काय नव्हतं. 3 हप्ते होते. 3 हप्ते तर गाडी घेऊन लावला असता, लावला आहे तर त्यांच्या एजन्सीला सांगायचं बाबा जाऊन 3 हप्ते आहेत, ते 3 हप्ते भरलं तर योग्य झालं असतं ना. आज परिस्थिती एवढं मोठं घटना आमच्या भागात घडलाय. काय थोडा बहुत झाला तर की सेटलमेंटचे लय कडू आहेत, लयच कडू आहेत. आता कोण कडू आहे, कोण वाईट आहे, कोण गोड आहे, सगळं दिसायला लागलंय. परिस्थिती कुठं आहे आम्ही बी एवढं टाळतो. आमच्या सगळ्या पोरांना सांगतो की बाबा थांबा, असे काय करू नका. आम्हाला पोलिसावर विश्वास आहे, वर्तमानपत्रावर आमचा विश्वास आहे. योग्य ते कारवाई करून त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना धडा शिकावं असं आमचं कळकळीची विनंती राहील. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.